नुकतंच पुण्यातील नवले पूल या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. दुसरी एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना त्या ठिकाणी घडली. म्हणजे ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस काही नागरिक मदतीला धावण्याऐवजी त्या ठिकाणी जखमींचं काही वस्तू मिळतात का, सोन्याचे दागिने मिळतात का, यासाठी शोधाशोध करताना पाहायला मिळालेले होते. परंतु प्रामुख्याने माणुसकीचा पहिला धर्म हा असतो, की जो जखमी आहे त्याच्यावरती पहिल्यांदा त्याला रुग्णालयामध्ये दाखल करणं. परंतु असं या बाबतीमध्ये घडलेलं नाही आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. सर, सातत्याने आपण बघतोय की ज्यावेळेस अपघात होतो, त्यावेळेस रुग्णांच्या किंवा जखमींच्या मदतीला धावण्याऐवजी कोणी पुढे सरसावत नाही. आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे. नवले ब्रिजच्या ॲक्सिडेंटमध्ये हे तर खूप प्रकर्षाने जाणीव झाले. टॉप न्यूज 10चा मी आत्ता नुकताच हा व्हिडिओ आपण काल जो प्रसारित केला तोही पाहिला. खरोखर माणुसकीला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे. ज्यावेळेला कुठलाही अपघात होतो, त्यावेळेला एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून तुमचं एक कर्तव्य असतं, की तो जो जखमी व्यक्ती आहे, त्याला मदत करणं. हे त्यामध्ये खूप साध्या गोष्टी असतात. म्हणजे समजा तो वेडावाकडा पडला असेल, तर त्याला सरळ करणं, त्याचे कपडे सैल करणं, हां. आणि तो जर बेशुद्ध पडला असेल, तर त्याला CPR किंवा त्याला श्वास येणं यासाठी त्याला छातीवर दबाव देणं एक टेक्निक असतं. त्या गोष्टी करणं आणि अगदी काही ह्या गोष्टी केल्यानंतर तातडीने आपण ॲम्ब्युलन्सला बोलवायला पाहिजे. आज सुदैवाने आपण महाराष्ट्र सरकारची जी ॲम्ब्युलन्सची सेवा आहे, तो एक नंबर फिरला की खरोखरी 10 मिनिटात ती ॲम्ब्युलन्स तिथं उपस्थित होते. तेवढं करणं तरी आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की कुठलाही अपघात होतो. आता नवले पुलावर तर कित्येक लोकं भाजले होते, जळाले होते. कित्येक लोकं डोकं आपटून बेशुद्ध पडले होते, त्यांना फ्रॅक्चर झाली होती. तर यामध्ये मेंदूला दुखापत होण्याची शक्यता खूप मोठी असते आणि या लोकांना, या जखमी व्यक्तींना आपण काही ठराविक वेळेत, हे साधारणतः अर्धा ते पाऊण तासात हॉस्पिटलमध्ये पाठवणं गरजेचं असतं. याला गोल्डन अवर म्हणतात. जर तो त्या 1 तासाच्या आत या गोल्डन अवरच्या पिरियडमध्ये, त्या काळामध्ये ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये योग्य ठिकाणी पोहोचली, तर ती वाचण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि जर उशीर झाला, तर मात्र तो निश्चित दगावतो. त्यामुळं कारण ज्यावेळेला मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, मेंदूला कवटीला फ्रॅक्चर होतं किंवा मेंदूच्या आतल्या भागाला धक्का पोचलेला असतो. अशा अनेक गोष्टी असतात. तर ह्या गोष्टींसाठी जे उपचार आहेत, ते जर वेळेवर सुरू केले नाही, तर मेंदूचा तो भाग मृत होतो. त्या व्यक्तीचा श्वास बंद पडू शकतो आणि इतर अनेक दुर्घटना घडू शकतात आणि त्यामुळं त्या व्यक्तीचा जीव धोक्यात येतो किंवा तो प्राण गमावतो. त्याच्यामुळं माझं एक असं सर्वांना आवाहन राहील, की कुठेही जखमी व्यक्ती दिसली, तर तुम्ही निघून जाऊ नका. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की आपल्याला पोलीस ह्याच्यामध्ये अडवतील. परंतु पोलिसांना हे अ, अगदी सगळीकडे पोलिसांनी सुद्धा हे जाहीर केलेलं आहे, की तो पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी, पोलिसांची वाट बघण्याऐवजी तुम्ही त्या जखमीला इस्पितळात पोहोचवा आणि कुठली इस्पितळ आहेत हेही सरकारनी किंवा लोकांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण ही अपघात ही रोज घडणारी घटना आहे. आपल्याला रोज जाता येता आज अपघात दिसत असतात. त्यामुळं अशा व्यक्तीला तुम्ही जर तो वेडावाकडा पडला असेल, तर त्याला सरळ करा. त्याला जर तो शुद्धीवर असेल, तर उठवून बसवा किंवा त्या पद्धतीने त्याला काही गोष्टी करायच्या असतील, CPR द्यायचं असेल ते द्या आणि त्वरित ॲम्ब्युलन्सला बोलवा. ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्यांनी त्या व्यक्तीला त्यांना माहिती असतं, की कुठल्या हॉस्पिटलमध्ये जवळच्या पोहोचवायचं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते पाठवतात आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचतात. माझ्या मते ह्या गोष्टी माहीत करून घेणं हे केवळ म्हणजे त्याच्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही, त्याच्यासाठी खूप सुशिक्षित असण्याची गरज नाही. कुणीही सामान्य माणूस या गोष्टी करू शकतो आणि हीच आपल्याला खरोखर या अपघातग्रस्तांना वाचवणं, ही एक माणुसकीच्या दृष्टीने एक मोठं कार्य घडू शकेल. जसं जर सर जसं तुम्ही म्हणालेला होतात, की गोल्डन आवर जो असतो, त्या गोल्डन आवरमध्ये म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये जखमींना रुग्णालयापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं असतं. ज्यावेळेस तो पोहोचवला जातो, त्यावेळेस त्याचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते. परंतु ज्यावेळेस असं बघतो, की रुग्णालय जर 1 तासापेक्षा अधिक दूर असेल, तर अशा वेळी काय करणं गरजेचं असतं? कशा पद्धतीचं काही ट्रेनिंग वगैरे दिलं जातं का नागरिकांना? यामध्ये आहे की जर ती व्यक्ती बेशुद्ध असेल, त्याचं हृदय बंद पडलं असेल, तर CPR नावाची जी कार्डिओपल्मनरी रिससिटेशन ही जी प्रक्रिया आहे, ती मोफत अगदी अनेक वैद्यकीय संस्था हे याचं ट्रेनिंग मोफत ट्रेनिंग देतात. याच्या अनेक शिबिरं होतात. इव्हन आपली जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे, त्यांच्यातर्फेही हे ट्रेनिंग दिलं जातं आणि
आपण जर एक लक्षात घेतलं तर ही जी ॲम्ब्युलन्स सेवा आहे त्यांनी तर त्यांच्याकडेही ही असते. ज्यावेळेला ती ॲम्ब्युलन्स येते त्याच्यामध्ये CPR देणारे, त्यांना वाचवणारे हे लोक असतात. सर्व ऑक्सिजन आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. त्याच्यामुळे ती व्यक्ती वाचू शकते. किंबहुना मध्यंतरी मी एक या संस्थेबरोबर ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला या ॲम्ब्युलन्सच्या संस्थेने एक छोटं ॲप काढलेलं आहे की ज्या योगे तुम्ही त्यांना फक्त कळवलं की तुम्ही कुठं आहात, गाडी कुठं, तुमचा अपघात कुठं झालाय हे त्यांना कळतं, त्यांची गाडी त्वरित ती ॲम्ब्युलन्स तुमच्या इथं येते. तर शिकण्याची गरज आहे. खूप सोपं टेक्निक आहे CPRचं, ते शिकलं पाहिजे. त्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत ते शिकलं पाहिजे. याच्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. ते फक्त तुम्ही थोडं पुढाकार घेऊन लोकांनी ते शिकलं पाहिजे प्रत्येकाने. मग ती कॉलेजची मुलं असो, लहान मुलं असो किंवा बाहेर शिकणारे लोक असोत, मजूर असोत, किंवा कुठलेही अनेक पोलिसांना सुद्धा याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे वर्कशॉप किंवा अशा प्रकारची ट्रेनिंग जर लोकांसाठी झाली तर निश्चितच ह्या रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने आपण एक महत्त्वाचं पाऊल टाकू शकू. सर, नवले ब्रिजच्या तिथे ज्या पद्धतीचा एक माणुसकीला काळीमा फासणारा जो प्रकार आपण सगळ्यांनीच पाहिला, कायम नागरिकांच्या किंवा जखमींच्या मदतीला धावून जाण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या घटनेच्या? एक लक्षात घ्या की कुठलंही व्यक्ती ज्या वेळेला तिथे अपघातग्रस्त झालेली असते, जखमी असते, तर लक्षात घ्या की आत्ताची वाहतूक व्यवस्था किंवा जे काही आपण गर्दी किंवा जे पाहतो त्याच्यामध्ये उद्या तुम्ही स्वतः त्या जागी असू शकता, तुमचे प्रियजन, तुमच्या घरातली व्यक्ती सुद्धा असू शकते. त्याच्यामुळं आपलं हे कर्तव्य आहे, एक माणूस म्हणून कर्तव्य आहे की त्या व्यक्तीला आपण ताबडतोब मदत केली पाहिजे. त्याच्यामुळे माझं आव्हान हेच राहील की कुठेही अपघात दिसला तर तिथून निघून जाऊ नका. पोलीस तुम्हाला त्रास देतील असा विचार करू नका. त्या पद्धतीच्या गोष्टी घडत नाहीत. उलट त्याला ताबडतोब, जर एखादं वाहन उपलब्ध असेल आणि व्यक्ती शुद्धीवर असेल तर त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवा. कारण हॉस्पिटल्सना सुद्धा, सर्व हॉस्पिटल्सना गेल्या कित्येक वर्षापासून असे आदेश आहेत की अत्यवस्थ रुग्ण जर असेल, अपघाताने असेल किंवा इतर गोष्टींनी असेल, तर त्याला कुठलीही चौकशी न करता त्याला दाखल करून त्याला सेटल करेपर्यंत, म्हणजे तो स्थिरस्थावर होईपर्यंत त्याच्यावर औषधोपचार केलाच पाहिजे. त्याच्यामुळे कुठल्याही चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन गेलात तर त्या ठिकाणी त्याचा उपचार होऊ शकतो. तर त्या गोष्टी लक्षात घ्या आणि हे CPRचं टेक्निक आपण नक्की शिकून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲम्ब्युलन्सचे जे नंबर आहेत ते नंबर तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रत्येक सुजाण नागरिकाला माहिती पाहिजेत. म्हणजे अशी घटना घडली की त्वरित तुम्ही ॲम्ब्युलन्सला बोलवू शकाल. हे होते डॉक्टर अविनाश भोंडवे. पुण्यातील नवले पुलावर आपण बघितलं होतं की भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झालेले होते. त्यानंतर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता की या जखमींचे जे साहित्य आहेत, मग सोन्याचे दागिने असतील किंवा सोन्याचे मणी असतील किंवा घड्याळ, अशा पद्धतीचं साहित्य काही नागरिक घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरं तर ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती. ज्यावेळेस अशा ठिकाणी कुठेही अपघात होतो तेव्हा माणूस म्हणून आपण त्यांच्या मदतीला धावून जाणं, जखमींना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करणं किंवा ॲम्ब्युलन्सला कळवणं हे अत्यंत गरजेचं आहे, असं डॉक्टर अविनाश भोंडवे सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.